तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे फायनली आणि भात शेती लावणीला देखील सुरुवात झाली आहे. तर आज मी जाणार आहे कोकणातील भात शेती लावणी बघायला. तर तुम्हालासुद्धा दाखवणार आहे भात शेती लावणी कशी केली जाते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता डायरेक्ट जाऊन तुम्हाला भेटतो शेतामध्ये. त्या साईडला बैल आहेत बघा. आता जातो आम्ही पुढे. वाळ क्रॉस करून जायचं आहे. पाणी जास्त नसलं पाहिजे. तर इथं पाणी जास्त आहे वाटतं. ते बघा चिखल करायला सुरुवात झाली इकडे. अंक्याचे पप्पा चिखल करतात आता. काय तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता गावची शेती पारंपरिक पद्धतीने कशी केली जाते ती. हे घरचेच आहेत ना दोन्ही पण? दोन्ही पण घरचेच आहेत ना? यांचे घरचेच आहेत दोन्ही पण बैल. तुम्ही बघू शकता आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीमध्ये कसा फरक असतो ते. तर हे पारंपरिक पद्धती जे करतात त्यांच्यामध्ये चिखल असा खूप असा खोलगट होतो आणि दुसरे जे आधुनिक याच्यामध्ये करतात तर ते वरच्यावर असतात. पण बैलाने थोडा टाईम लागतो पण खूप चांगला होता.
तर काकाने अजूनपर्यंत बैल जपले आहेत. तर आता आजच्या काळामध्ये कोण बैल ठेवायला मागत नाही कोकणामध्ये. तर ह्यांच्याकडे तुम्ही बघू शकता. त्याच्या ह्या तोंडात मुसकी कशा बांधलेली? त्या साईडचं काय बांधावरचं? या साईडला तरवा काढलेला आहे त्याच्या मम्मीने. ते तुम्हाला मी दाखवतो. या साईडला तुम्ही बघू शकता. हा बघा. तर बघा याला तरवा बोलतात कारण का ह्याच्या खालची माती धुतलेली नाही. तर माती का धुवत नाहीत. तर जर आज लावायचं नसेल हा तरवा तर याला खाली माती ठेवली जाते. मग हे जिवंत राहतं. जर याला धुतले बितलेत ना तर माती निघून गेली ना तर मारण्याचे चान्सेस खूप असतात. तर मग त्यामुळे ती माती वगैरे धुवत नाहीत. नंतर जर लावायच्या टायमिंगला ती माती वगैरे धुवून मग लावायला सुरुवात करतात. तर इकडे 2 पेरले तसे ह्या साईडला पण आहे. तर यांनी काल काढल्यात वाटतं. हे आज लावणार आहेत. तर काकांची गुरं पण आहेत पुढे. तर हे बघा छोटा वासरू कसा आहे ते. इकडे गाय आहे. 4 आहेत. हा एक आहे छोटा, एक आहे हा, एक आहे इकडे, एक आहे. शेपूट वर केल्या मारायला बिरायला येऊ शकतो. मागे कल्टी मारूया. लावायच्या अगोदर धुवायला लागतात ना? आलाय जास्त पाणी आहे. पाणी जास्त आलाय. आता पेंडी धुवून घेत आहेत. तर मंडळी आता ह्या पेंड्या आपल्याला धुवून वरती न्यायचे आहेत. तर आता काका आणून ठेवतात इथे थोड्या अजून. तर एकदाच धुवून ते वरती नेणार तिकडे. आणि इकडे ना पाऊस गेल्याच्या नंतरसुद्धा उन्हाळ्यात देखील इथे पाणी असते याच्या खोलामध्ये. इथे यांचा धरा असतो. तर इकडे पहिले हे लोक ना अंक्या वगैरे तरी पहिले इकडे काका वगैरे इकडे पाणी वगैरे भरायचे. ते पूर्ण म्हणजे पावसाळा दुसरा परत पावसाळेपर्यंत इथं पाणी असतं. आता वापरायचं का माहिती नाही पण इथे खोल आहे थोडासा. कशा प्रकारे धुतलं जातं ना ते सर दाखवतील काका. अशा प्रकारे धुतलं जातं भात. नंतर लावायला घेतलं जातं. पूर्ण माती गेली पाहिजे ना? हां हां हां.
तर मंडळी भात धुवून झाला आता, तर यायचं आम्हाला वरती. तर अशा प्रकारे भात धुतलं जातं लावण्याच्या अगोदर, त्यानंतर लावलं जातं. तर आता मळीत घेऊन होतोय, धुवून वगैरे झाला आता. तर मंडळी थोडी चिखल वगैरे करून झाल्यानंतर बैलांना थोडा आराम द्यायचा असतो. त्या टायमिंगमध्ये काका बांध वगैरे लिपत आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता चारी साईडून बांध लिपून झाला आहे. दात्या फिरवणार आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ठेवला जातो दात्या. झाल्यानंतर बैल पुढे हाकवायचे. अशा प्रकारे दात्यावरती नांगर ठेवला जातो. तुम्ही बघू शकता. आता बुट्टा पिऊन एक लेवल करणार ना पूर्ण. पाणी बी नाही राहता रे. हां हां हां. पाणी गिरत नाही, ह्याच्यातनं पाणी गिरतं. ह्याच्यात ना ही असे शिरा आहेत ना, हां त्याच्यामुळे पाणी गिरतं. कुठा फिरवलं ना की की लेवल राहतं पाणी. जिरून येत आहे ना. खत मारून घेत आहेत. तर मित्रांनो चिखल वगैरे करून झालं आहे. तर आता बैल सोडत आहे. दुपारचा टायमिंग आहे, त्यांना आराम द्यायचा आहे टायमिंग आहे आणि जेवायचा पण टायमिंग आहे. तर आता ते काका बैलांना पाणी दाखवून आणतात आणि धुवून पण आणतात, कारण का असे ठेवू शकत नाहीत, थोडे घाण होती. घाण आहेत झालेत बैल चिखल जाऊन जाऊन. तर माती खूप उडाली आहे बैलांवरती, तर बैलांना आता धुवून आणतील. एक बेनिफिट आहे, नदी पण इथे जवळच आहे खाली.
नदीला पूर पण आलाय. मंडळी एका बैलाची आंघोळी झाल्या, दुसऱ्या बैलाची आंघोळी. तर आता दोन्ही बैलांना धुवून झालं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बैलांची काळजी घेतली जाते. आता दुपारी एकदा धुतलं आहे, संध्याकाळी परत एकदा धुणार त्यांना, कारण का दुपारी त्यांचा आरामाचा टायमिंग आहे. नंतर थोड्या टायमाने परत त्यांना संध्याकाळवरती घेऊन येणार शेतामध्ये. पावसावरती सर्व डिपेंड आहे, पाऊस पडला पाहिजे. तुम्ही आता बघू शकता कसे गोरे झालेत ते. काका त्यांना वाड्यात घेऊन जात आहेत. तर मित्रांनो फायनली एक मळी लावून झाली आहे. तर खूप वर्षांनी आज मी लावणी केली, तरी पण 15 वर्षांनी लावणी केली. तर खूप मजा आली आणि थोडं थकायलासुद्धा झालं. तर आता आहे जेवायचा टायमिंग. तर आता मी चाललो आहे घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.